या 3 टॉपिक्सवर आपल्याला काय काय गोष्टी बोलता येतील. त्यातील पहिलं वाक्य आहे, तुम्हाला काय काय गोष्टी बोलता येतील. डे किती वाजता सांगा रे ऑनलाईन वाले, बरोबर आहे का? पहिलं वाक्य, तुम्हाला काय काय गोष्टी, तुम्हाला यायला जमेल का? लिहा, तुम्हाला यायला जमेल का? मनोजला काय पाहिजे होतं? झालं? लिहा रे माझ्या बरोबर सगळे. मनोजला काय पाहिजे होतं? हा. त्याला तुझी मदत नाही पाहिजे का? लिहा माझ्या बरोबर लिहा. त्याला तुझी मदत नाही पाहिजे का? त्याला तुझी मदत नाही पाहिजे का? आणि काय होईल? लग्नाला कोण कोण जाणार आहे? लग्नाला कोण कोण जाणार आहे? तर तुम्ही दररोज प्रेझेंटेशन घेणार आहात ना? आहात ना म्हणजे काय, आहात का? बोलण्याची पद्धत आहे आहात ना. तर तुम्ही दररोज प्रेझेंटेशन घेणार आहात ना? लक्षात घ्या, प्रेझेंटेशनसाठी एक नवीन डाव टाकलेला आहे. काय सांगू तुम्हाला? हम्म दररोज 8 ते 10 प्रेझेंटेशन होईल दररोज. मग तुम्हाला कंपल्सरी नाही प्रेझेंटेशन देणं. ज्याला द्यायचं, ज्याला वाटतं की मला प्रेझेंटेशन यायला पाहिजे त्याने द्यायचं. कंपल्सरी नाही. 8 ते 10 मध्ये जेवढे होतील तेवढे दररोज होतील. 2 हो, 3 हो, 4 हो, एक बी झालं तर काय अडचण नाही. 10 मिनिटात एक थोडीच होणार. 2-3 होतील ना. रोज प्रेझेंटेशन. बाहेर पण अपडेट सांगतो. ऍडव्हान्स मध्ये दररोज प्रेझेंटेशन आहे. रोज. त्याला नवीन अमेंडमेंट आहे. नवीन कायदा पास का? कशामुळं? कायदा कधी लागतो? अडचण आल्यास कायदा असतो ना. अडचण काय आली, बघितलं absentee किती होती. दररोज absent राहा, काय करणार? फी भरा ना, absent राहा, चांगली गोष्ट आहे मला. फी भरा, अदरवाईज तिकडूनच फी भरा, ऑनलाईन फी. तर मी अख्खा कोर्स absent राहणार आहे, फी घेऊन टाक. चालतंय. बरोबर आहे. तर मी पाठवतो. मी किती महिन्याचा कोर्स आहे? 4 महिन्याचा. तर मी 4 महिने absent राहतोय. चालतंय, काय झालं? सर्टिफिकेट मात्र माझ्याकडून मिळणार नाही. ते बोगस काम नाही. ब्रँड खराब होतो. ते नाही करायचं. हा, सर्टिफिकेट कोणतं जे तुम्हाला येते त्यात सर्टिफिकेट देऊ शकतो मी. हे एवढंच येते, दुसरं काही जे नाही तर सर्टिफिकेट नाही. चला, आणि काय? सर आम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे का? सर आम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे का? थोडक्यात बघा, थोडक्यात काय? थोडक्यात तुम्हाला कोणती कोणती वाक्य बोलता येतील, प्रश्न क्वेश्चन सहित. बघा, याच्यामध्ये तुम्हाला काय बोलता येणार आहे? करता, डायजेस्ट काम करणार आहे किंवा होता,
आता आहे म्हणजेच असेल आहे. ठीक आहे. गोइंग टू झालं. एबल टू मध्ये काय शिकता येणार तुम्हाला? काय बोलता येणार आहे? कर्त्याला डॅजेश काम करता येत किंवा येत होत, जमत, जमत होत, जमेल किंवा येईल. करता येईल. करता येतं, करता येत होतं, करता येईल. जमत, करायला जमत, करायला जमत होतं किंवा करायला जमेल. हे झालं तुमचं एबल टूचं. ठीक आहे. आणि वॉन्ट मध्ये कर्त्याला डॅश गोष्ट पाहिजे, बरोबर, किंवा पाहिजे होती. पाहिजे किंवा पाहिजे होती, किंवा कर्त्याला हे काय पूर्ण हे इच्छा आहे. कर्त्याला हे ऑनलाईन मध्ये कोण आहे रे ते? कशाला छाव छाव करते? कोण आहे सर ते? कोणाचा आवाज येते? आशिष, माईक बंद कर. तर नवीन कोणतरी होतं काय? चला. तर त्याला डायजेस्ट काम काय करायचंय किंवा करायचं होतं, यावर आधारित तुम्हाला सिंपल सेंटेन्सेस, निगेटिव्ह सेंटेन्सेस आणि सगळ्या प्रकारचे पॉझिटिव्ह व निगेटिव्ह क्वेश्चन सगळे बोलता येतील तुम्हाला. आणि निर्विवादपणे बोलायला लागा. तुम्ही यूज करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. तुम्हाला मला खूप बोलता येतं असा नक्कीच वाटायला लागेल. you'll get your confidence of English speaking to the next level. ठीक आहे. झालं का? एवढं लिहून झाल्यानंतर मला पहिला दिवस आठवून दाखवा एकदा. रेकॉर्डिंग इन प्रोग्रेस. ओके. प्रेझेंटेशन तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दररोज 8 to 8:10 प्रेझेंटेशन होईल. प्रेझेंटेशन कसं करायचं याच्याविषयी तुम्हाला ऑलरेडी आपलं ट्रेनिंग झालेलं आहे. तुम्हाला तो एक टॉपिक आणायचा, टॉपिक कसा तयार करायचा हे पण तुम्हाला सांगितलं, कोणता टॉपिक तयार करायचा हे पण सांगितलं, कशा प्रकारचे टॉपिक असावे ते पण सांगितलं. तुम्हाला प्रेझेंटेशन ऑलरेडी मी पाठवलेले आहेत. त्या प्रकारे प्रेझेंटेशन तुम्ही काय करा, इथे येऊन द्या. ऑनलाईन वाले प्रत्येकानं मला प्रेझेंटेशन तुम्ही रेकॉर्ड करून पाठवायचं. रेकॉर्ड करण्याच्या अगोदर काय करायचं, रिटेक्स करायचे भरपूर काही, आणि जर फायनल असेल तरच मला पाठवायचं. ठीक आहे. फायनल परफॉर्मन्स तुमचा जर रेकॉर्ड झाला तो मला पाठवायचा. हे ऑनलाईन वाल्यांसाठी सूचना. ऑल राईट. आता आपण पुढे चालू. तुम्हाला मी एकदा आठवण करून देतो की आपण जे वाक्य बोलतो ती वाक्य दोन प्रकारची असतात मोठे इन जनरल. इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द वर्ब्सच्या कॉन्टेक्स्ट मध्ये दोन प्रकारची वाक्य आपण बोलतो. काही प्रकारची वाक्य असतात फक्त त्यामध्ये आपण सहाय्यकारी क्रियापद वापरतो, आणि काही प्रकारची वाक्य असतात त्यामध्ये फक्त मुख्य क्रियापद वापरतो. तर तिसऱ्या प्रकारचे वाक्य त्याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद व मुख्य क्रियापद दोन्ही प्रकारचे क्रियापद आपल्याला आढळतात. म्हणजे मोठी इन द कॉन्टेक्स्ट ऑफ verbs we use 3 types of sentences. फक्त सहाय्यकारी क्रियापदांची वाक्य, फक्त मुख्य क्रियापदांची वाक्य, आणि दोन्हीही क्रियापद असणारी वाक्य. फक्त मुलांची शाळा, फक्त मुलींची शाळा आणि कॉमन शाळा. समजते का नाही? 3 प्रकारच्या शाळा, 3च प्रकारची वाक्य. फक्त हेल्पिंग वर्बची वाक्य. आता हेल्पिंग वर्ब्स आणि मेन वर्ब्स काय असतं तुम्हाला ऑलरेडी शिकवलेलं आहे. आहेत, आहोत, होता, होती, होते, असेल, असतील, असू, हे हेल्पिंग वर्ब्स. मेन वर्ब्स काय? खूप सारे. जाणे येणे, खाणे पिणे, उठणे बसणे बोलणे, हे सगळे काय आहेत? मुख्य क्रियापद आहेत. म्हणजे एकतर फक्त सहाय्यकारी क्रियापदांची वाक्य असतील किंवा मुख्य क्रियापदांची असतील किंवा दोन्हीही क्रियापद त्यामध्ये असतील. यासाठी आपण पहिले 10 वाक्य लिहू आणि नंतर आपण मग त्यामधलं फक्त सहाय्यकारी क्रियापदांची वाक्य शिकायला चालू करू. चला, 10 वाक्य बोला. मला कोणतंही वाक्य आपण जीवनामध्ये जे वापरतो ते वाक्य कोणतंही बोला. चला.
काही बोला, काहीही बोला, जे आपण बोलतो ते, तुम्ही विचार करता ते नाही, जे बोलतो ते. म्हणतो ना भाजी कशी दिली, म्हणजे भाजी किती रुपये किलो आहे, बरोबर की नाही. फॉर्मल सेंटेन्स कसं होईल, भाजी कशी दिली म्हणजे काय, भाजी किती रुपये किलो आहे, कोणती भाजी, ज्या भाजीला तुम्ही हात लावलाय ती. प्रॅक्टिकल आहे नाही. भाजी कशी दिली, किती रुपये किलो आहे. आता बघा, तुम्ही मला सर हे क्वेश्चन आला, क्वेश्चनवर आपला सहसा क्लासिफिकेशन करायला थोडंसं कठीण जातं. मग याला काय करायचं, याला आन्सर रूपात बोलायचं. याचा आन्सर रूप काय होईल बघ, भाजी बोला हा 20 रुपये किलो आहे. आता सोपं जाईल का, तर आपला वर्ब बघता येतील ऍज पर देअर ओरिजिनल पोझिशन. क्वेश्चन मध्ये बहुतेक त्यांची पोझिशन हलू शकते है ना. बर, तर हा आणि वाक्य सांगा मला. मात्र तात्पर्य आपला क्वेश्चन मध्ये बोलायचं नाही, फक्त पॉझिटिव्ह सेंटेन्स मध्ये बोलायचं. कारण निगेटिव्ह पण काय, पॉझिटिव्ह सेंटेन्सचं अमेंडमेंट आहे, त्याला बदललेलं रूप म्हणतो. हा निगेटिव्ह फॉर्म ऑफ पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे तो. निगेटिव्ह पॉझिटिव्ह मूळ सेंटेन्स कोणते, हे हा पॉझिटिव्ह वाला. सांगा लवकर, सांगा ना काय बोलतो ते. मला उद्या घरी जायचं आहे. बोला रे ऑनलाईन वाले, कोणीही बोला, कारण तुम्ही कमीच लोक आहे आज. नाव वगैरे सांगा आणि बोला. हा सांगा ना काय बोलते. आपण बोलतो का नाही, काय दिवसभर काय वाक्य बोललो का नाही आपण, त्यातलं एक वाक्य सांगायचं, एवढं काय विचार करायचं. हा हे विचार करतोय आपण, मला उशीर झालाय, बोललो का आपण, मग बोललो ते बोलायचं ना. प्रॅक्टिकल सांगितलं, प्रॅक्टिकल काय बोलला तुम्ही, आज ऑफिसला काय काम झालं. बर चला पुढं. स्वराज, बोला रे स्वराज, बोल स्वराज, आईला बोल. 10 किलो बटाटे पाहिजेत. नको सांगू ते पाहिजे विजेचे वाक्य, हे आर्टिफिशियल वाक्य. प्रॅक्टिकल बोला, प्रॅक्टिकल बोला. काय बोलले तुम्ही, कोणाला बोलला हे वाक्य सांग. आज बोललेल्या वाक्यांपैकी मला एक वाक्य बोला, बोललं किंवा तुम्ही ऐकलं, तुम्ही स्वतः बोलले किंवा तुम्ही ऐकलं वाक्य. हा आजचे वाक्य सांगा. विरेन, चला आपण बाहेर जाऊया. थांबा रे विरेन, बोल. आम्हाला सुट्ट्यात 4 वाजता क्रिकेट खेळायला जायचंय. कोण म्हणलंय, सर आम्ही खेळायला जातो. जातो म्हणजे मी काय करू, बोललं कोण वाक्य मला सांग. बघा मी काय बोललो, आज बोललेलं किंवा ऐकलेलं आजचं वाक्य ताजं मला सांगा, ताजा मला सांगा. शिळा बघा कुठला आणला का उदाहरण, कुठला पडलेला बाहेर रद्दीमधला. चला आज बोललेलं किंवा आज ऐकलेलं एखादं वाक्य सांगा, चला बोला. हा सांग दुर्वा. मला पापड लाटायचे. मला पापड लाटायचे. पुढं बोला. आज बोललेलं तुम्ही किंवा आज तुम्ही ऐकलेलं असं वाक्य बोला. चला ताजा माल पाहिजे मला. हा सर ऐश्वर्या, हा मम्मी तू जेवलीस का? कधी विचारलं होतं, तर काल विचारलं होतं. अजिबात सांगू नको. किती स्पष्ट सांगितलं मी. आज बोलली काय दिवसभर कोणाला काय, आज सांग ना मला, काय शिळा बागा सांगते, जेवलीस का. नको मला कालचं वाक्य बरोबर आहे, मात्र माझा आज्ञा काय होती, आजची वाक्य सांगा. तर मी काल सांगितलं, नको रे मला. आज काय बोललोच नाही का आपण, काहीतरी बोललो असेल ना. हा हा सांग. अरे सांग नाही गड्या, कोण आहे, नुसतं नाव सांगितलं गेला गायब झाला. हा सांगा. हा आज वापरले. हा पण आपला नियमात बसत नाही ना ते. आज
CSK ची मॅच आहे नियमात बसते. आपला क्वेश्चन नाही पाहिजे, आपल्याला उत्तर रूपानं पाहिजे. आज CSK ची मॅच आहे. हा पुढं प्रणव, प्रणव बोल. आम्हाला टेंबी आईच्या जत्रेला जायचंय कधी म्हणला? आज. कोणा म्हणला? सिद्धांतला. आणि टेंबी जत्रा कधी आहे? काल, आज आणि उद्या. काल झाली, आज 3 दिवस असते का? हो. एका दिवस असते ना रे गाढवा. हा सांग लवकर. ल्या आम्हाला टेंबी मी बल येतो बरं का. टेंबी आईच्या जत्राला जायचंय. चालतंय. हा पुढे बोला. सर हा ओंकार, ओंकार बोल. आई आज कोणती भाजी केली आहे? तुला बॅग मिळाली का घरी? नो पिशवी सर. पिशवी दिली का पिशवी? हा हा काय काय वाक्य सांग. आई आई कोण आज कोणती भाजी केली आहे? आई आज भाजी काय केली आहे. पण आज भाजी काय केली आहे आपल्या नियमात बसत नाही, त्यामुळं आई म्हणते आज. आईने काय म्हणले बघ, ते उत्तर आहे आपलं. आई काय बोलली? शेवग्याची शेंग. आज शेवग्याची शेंग केली आहे. आता याचं उत्तर दाखल आपण हे वाक्य घेतो. चला बर. एनी मोर. याला बी 8 नंबर, याला बी 8 नंबर, कारण क्वेश्चन आपल्याला यायचं नाही. हा आहे का एक वाक्य आणखीन कोणाला? कोणाकडं? अनुष्का, हा सांग अनुष्का. तू गावाला कधी जाणार आहेस? कोणाला विचारलं? सिस्टरला. सिस्टरचं नाव काय? सृष्टी. कारण सिस्टर दोन असतात. सिस्टर एक हॉस्पिटल मधली आणि एक घरची. सृष्टीला विचारलं का? काय विचारलं? तू गावाला कधी विचारलं का? काय कधी विचारलं? दुपारी. मग काय म्हणली ते? 2-3 दिवसानंतर. लय मग मी 2-3 दिवसानंतर गावाला जाणार आहे. कारण उत्तर पाहिजे आपल्याला. गावाला जाणार. आता लक्ष द्या इकडे. 9 वाक्य झाले, बस आपला कोटा संपला. एक लक्ष द्या. भाजी कोण रे? कंबर दादा म्यूट करा सगळे. सर हा झालं म्हणलं. आता परत काय सर? हा एक लक्ष द्या. भाजी बघा. If you think of verbs, we have helping verb and main verb. Helping verbs and main verbs. So as per these verbs, we classify the whole language into 3 categories. Some sentences are only having helping verbs in them. तर आपण 1 नंबरचं वाक्य बोलू. Some sentences are having only main verbs in them. त्याला नंबर 2चं वाक्य बोलू. And some sentences are having both the verbs in them. त्याला आपण काय करू? नंबर 3चं वाक्य बोलू. भाजी 20 रुपये किलो आहे. बरं, हे वर्ब्स कुठे बघायचे? हे वर्ब्स आपल्या भाषेमध्ये वाक्याच्या शेवटी असतात. दोन्ही असतील तर दोन्ही शेवटीच असतात. एक दुसऱ्यांच्या शेजारीच असतात. दोघांना शोधावं लागत नाही कुठे गेले म्हणून. ठीक आहे. आता शेवटी बघा काय आलं इथं? आहे आलं. आहेच्या इकडे आहे आलं. आहेच्या अगोदर काय आलं? किलो. किलो हे क्रियापद नाहीये, हे फक्त हेल्पिंग वर्ब आहे. म्हणून याला काय म्हणायचं? वाक्याचा टाईप नंबर 1. मला उद्या घरी जायचं आहे. जाणे आणि आहे दोन्ही आलं म्हणून वाक्याचा टाईप नंबर 3 जरी असेल तरी हे अपवाद आहे. हे इच्छेची वाक्य सगळी अपवाद आहेत. ठीक आहे. इच्छा, फक्त इच्छा हा टॉपिक याला अपवाद आहे. जरी जायचं आहे म्हणलं
तर या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद नाही, ते आपण शिकलेलं नाही आहे. या ठिकाणी कुठे सहाय्यकारी क्रियापद आहे, म्हणून आपण डू डज डिड घेतलं होतं की नाही, आठवतंय का नाही? हे अपवाद आहे, हे झालंय म्हणून तुम्हाला आता सांगतोय. अदरवाईज आपण याला 2 नंबर लिहिला. हे किती नंबर आहे, सॉरी आपण याला 3 नंबर लिहिला असतं, मात्र आहे ऍक्च्युली 2 नंबर. तर असे अपवाद आहेत. आणखीन काय, मला माहिती आहे, हे पण अपवाद आहे. आय नो, इथं पण सहाय्यक क्रियापद नाही. ठीक आहे, चला. आज ऑफिसला काय काम झालं, शेवटी काय आलं बघा. आणखी एक सांगतो, शेवटी जर आहे, आहेत, आहोत, होता, होती, होते, असेल, असतील, असू जर दिसलं नाही, तर त्या वाक्यात फक्त आणि फक्त मुख्य क्रियापद आहे. तर सहाय्यकारी असतं तर वाक्याच्या शेवटीच आलं असतं. आणि वाक्यामध्ये 2 क्रियापदांपैकी किमान एक क्रियापद असतं. जर दोन्ही असतील तर सर्वात शेवटी सहाय्यकारी असतं. समजलं? जर त्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नाहीच आहे, तर याचा अर्थ ते मेनच बरोबर आहे. काम होणे, मेनवर काय आलं इथं, काम होणे. सहाय्यकारी क्रियापद असतं ते शेवटी झालं असतं, म्हणून वाक्याचा टाईप नंबर 2. फक्त मेन वरचं वाक्य. पुढं, चल आपण बाहेर जाऊया. जाऊ, बाहेर जाऊ हे मेन वाक्य. या हे आपलं बोलण्याचं पद्धत आहे. जाऊ, इथं सहाय्यकारी क्रियापद दिसतंय का तुम्हाला? आहे, आहेत, आहोत, होता, होती, होते, असेल, असतील, असो आहे का? नाही. याचा अर्थ वाक्याचा टाईप नंबर 2 आहे. बघा, आणखी एक सांगतो, फक्त सहाय्यकारी क्रियापद असेल तर वाक्याचा टाईप नंबर 1, फक्त मुख्य क्रियापद असेल तर वाक्याचा टाईप नंबर 2, आणि दोन्ही क्रियापद वाक्यात असतील तर वाक्याचा टाईप नंबर 3. पापड लाटायचे आहेत, इच्छाचा टॉपिक आला, बिनधास्त वाक्याचा टाईप नंबर 2 लिहायचा. इच्छाला 2 नंबर आहे, इच्छाला नंबर फिक्स आहे, इच्छाचा नंबर 2 आहे. ठीक आहे, ते आपण शिकून झालं नाही. आज CSK ची मॅच आहे, शेवटी आहे आलं, आहेच्या अगोदर मॅच आहे, इथं टाईप नंबर 1 आलं, मॅच काही क्रियापद नाहीये. आम्हाला टेंबी आईच्या जत्राला जायचंय, इच्छाचा टॉपिक आला, बाय डिफॉल्ट नंबर 2 इच्छा. आई आज भाजी काय केली आहे, उत्तर आलं आज शेवग्याची भाजी केली आहे. केली मुख्य क्रियापद आहे, सहाय्यकारी क्रियापद, वाक्याचा टाईप नंबर 3. मी 2-3 दिवसानंतर गावाला जाणार आहे, जाणे आणि आहे, वाक्याचा टाईप नंबर 3, जे आपण ऑलरेडी शिकून झालेलं आहे. इथं अमेझॉन आणि गोइंग टू आलं ना, प्लस मेन वर फर्स्ट फॉर्म आलं होतं की नाही? तर हे एकदा लिहून घ्या सुव्यवस्थित, फटाफट फास्ट, म्हणजे टाईप लिहा. आफ्टर रायटिंग ऑल दीज सेंटेन्सेस, हेडिंग द्या, नवीन हेडिंग, फक्त सहाय्यकारी क्रियापद असणारी वाक्य लिहा, वरती लिहा. आणि यालाच आपण म्हणतो आपल्या भाषेमध्ये फंडामेंटल सेंटेन्सेस. याला म्हणतो आपण फंडामेंटल सेंटेन्सेस, फक्त सहाय्यकारी क्रियापद असणारे वाक्य. हे आपली इंग्लिशची फेज 2 आहे. फेज 1 मध्ये आपण गोइंग टू, एबल टू आणि वॉन्ट, वॉन्ट्स, वॉन्टेड, वॉन्ट टू, वॉन्ट्स टू आणि वॉन्टेड टू हे शिकलेलो आहोत, बरोबर? तर फेज 2 मध्ये काय लिहिलं आपण, फक्त सहाय्यकारी क्रियापदे असणारी वाक्य. याला म्हणतो आपण काय, फंडामेंटल सेंटेन्सेस. चला, आता आजची दुसरी एक्झाम तुमची. पहिले एक्झाम मागत झाली, आज दुसरी एक्झाम. काय नाही नाही ते झालं ना, बाकी आहे. हो चालेल, थँक्यू. सॉरी तुम्हाला तकलीफ येईल लवकरच, मी उद्या जमा करतो. नाही रोज आपण फंडामेंटल सेंटेन्सेस. बरं, आता पण मला काय सांगायचं, आज दिवसभरातून जे तुम्ही वाक्य बोलले त्यामधील फक्त सहाय्यकारी क्रियापद वाक्य सांगायचं एक, त्यामध्ये मुख्य क्रियापद नसलंच पाहिजे. चला सर्च करायला चालू करा, दिमाग की बत्ती जलाओ. चलो, शोधा, सर्चिंग लावा. तिकडे युट्यूबला सर्च करता ना, लगेच एंटर. आता एंटर करा, बघा डोक्यात शोधा, डोक्यात काय बोललो आज. चला ऑनलाईन बोला रे, आजचं ताजं वाक्य मला पाहिजे, शिळा माल चालत नाही, लवकर लवकर बोला. आज काय बोलले यातलं मला फक्त सहाय्यकारी क्रियापद वाक्य सांगायची.
मराठी. बरं ऑप्शन वाढू कालचं आजचं चला. सर आम्ही तिथं ती ट्रिक अगोदरच वापरली होती. कालचं वाक्य आम्ही आजचं म्हणून सांगणार होतो, तुम्ही विनाकारण चला लवकर आव्हानवाले. मग मी काय करू? कोण बोललंय? कोण बोललंय? नाही आत्ता म्हणलेलं नाही पाहिजे मला. दिवसभर वापरलेलं वाक्य पाहिजे. प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल वाक्य पाहिजे दिवसभर वापरलेलं. आज काय केलं बघा यांचं सहाय्यकारी क्रियापद वाक्य. सहाय्यकारी क्रियापद म्हणजे काय? आहे, आहेत, आहोत, होता, होती, होते, असेल, असतील, असू. याच्यामध्ये क्रियापद येणारच नाही. केलं हे क्रियापद आहे ना, मुख्य क्रियापद येणारच नाही. मुख्य क्रिया काय, कर्त्यानं काय काम केलं हे त्या वाक्यात दिसणार नाही. हा बघितलं आपलं लँग्वेज प्रोफिशियन्सी कशी आहे. आपलं वाटतं आपलं मराठी येते, आता फक्त भास आहे. हम्म हम्म बोला. आज काय बोलले का नाही आपण? बोललो ना. त्यातलं मला एक वाक्य सांगा. एक वाक्य सांगायची, एकच सिंगल. हा चला रे अवनागावी सांगा. मी सांगू? चला चला मी सांगतो, एक लक्ष द्या. मम्मीची पर्स टेबलवर होती. एक वाक्य. पाणी थंड आहे. तिसरं वाक्य. आज खूप ऊन आहे. आहे का ना प्रॅक्टिकल वाक्य? लग्नामध्ये जेवण चांगलं होतं. या मॅडम क्लास संपल्यावर ल्या तो माझा चार्जर आहे. फ्रेश वाक्य, आत्ता तयार झालेलं वाक्य. तो माझा चार्जर चार्जर आहे. गायब झाला हे मुख्य क्रियापद आहे ना. मेन वर्ब आहे ना. चला आठवलं काय? माझी बुक्स बॅग मध्ये आहेत. रविवारी आम्ही लोणावळ्यात असू. हा सॉरी. तो सकाळी 6 वाजता ग्राउंडवर असेल. कंडक्टरकडे सुट्टे पैसे होते. सेंटेन्स नंबर 1. त्या झाडाला खूप आंबे आहेत. उन्हाळा आहे ना आता. हा बोला. आणि काय असेल? गाडीला
इयर बॅग्स असतील. आहे, होतं, असेल. आयडिया मिळाली? हे वाक्य फक्त सहाय्यकारी क्रियापद असणारे वाक्य आहे. हा, काय झालं? फक्त सहाय्यकारी क्रियापद असणारे वाक्य. मला सांगा आता, बाकी सांगा. प्रत्येक जण एक वाक्य सांगा, लवकर लवकर बोला. तो माझा पेन आहे. पुढे बोला. जत्रेमध्ये खूप गर्दी होती. बोला रे ऑनलाईन वाले. बोल लवकर लवकर बोला. आईस्क्रीम फ्रीज आहे. आईस्क्रीम. आता आईस्क्रीमचं वाक्य मी लिहित नाही, लिहित चला. फ्रीज मध्ये आहे. इथून पुढे आईस्क्रीमचं वाक्य येणार नाही, लक्षात घ्या. हा, पुढं. विरेन, आपलं आठवण. वीरेन बोल. मला शेतात जायचं आहे. ए गाढवा, जायचं आहे कसं येईल रे मूर्खा? जाणे मुख्य क्रियापद आहे आणि इच्छेचं वाक्य, प्रत्येक वाक्य फक्त आणि फक्त मेन वरचं वाक्य आहे. म्हणजे वरती काय लिहिलं आपण? फक्त सहाय्यकारी क्रियापद असणारे वाक्य. हा, चालेल ना. तो माझा पेन आहे, ती माझी बॅग आहे, याच्यात झालं की. हा, आमचं गाव जात आहे. नको. आमचं गाव इथून 200 किलोमीटर आहे. म्हणजे काय? 200 किलोमीटर अंतरावर आहे. हा, बोला सर रे ऐश्वर्या ऑनलाईन वाले. ऐश्वर्या बोल. ते विद्यार्थी आहेत. अरे अरे, काय वाक्याची क्वालिटी आहे. हा, ते विद्यार्थी आहेत. काय वाक्य बघा. हा, अरे क्वालिटी वाक्य सांगा जरा. हा, आमच्या मराठीच्या शिक्षकांकडे चांगले काय ज्ञान आहे. इथं पण मुख्य क्रियापद नाही आलं बघा. दाखवा मला, कुठे शोधून दाखवा. चला पुढं. 21st, लवकर बोला. हे पिण्याचे पाणी आहे. पिण्या नावाचा मुलाचं नाही बरं का. हे पिण्या, हे प्यायचं पाणी आहे. तुम्हाला मग प्यायचं आलं की मग हे मात्र क्रियापद नाहीये. हे पाणी कसं तर ड्रिंकिंग वॉटर आहे. ठीक आहे, तो अर्थ आहे इथं. इथं पण मुख्य क्रियापद नाहीये. पुढे बोला. एनी मोर. आणि काय? पप्पा काल, करेक्ट आहे, शेतात होते. सर आदिती, आधी सांग लवकर. सरनी उद्या आम्हाला सुट्ट्यात अभ्यास दिला आहे. ए गदड्या, कोण आदिती? ए आ आदिती दिला आहे, मुख्य क्रियापद ना. ए नको बाई. उद्या सोहम काय घरी असेल. बघा, मुलींना जे किती सांभाळून शिवी असते. मुलींना काय ठकूबाई, मुलाला म्हणलो गाडवा, ते मुलगी होती म्हणून ठकूबाई है ना. म्हणजे किती अन्याय आहे बघा पुरुष समातीवर. तरी पण यांचा काय शब्द आहे? महिला महिला भगिनीवर खूप अन्याय. बघा आता आता उदाहरण सापडलं की नाही. मुलाला गाडवा, मुलीला फक्त ठकूबाई. बघा आता.
हा चला बोला रे. झालं. चला आता दिमाग की घरी दिमाग की बत्ती घर में जाके जलाओ. ठीक आहे त्या रिपिटेशन ट्वाइस होमवर्क रिपीट ट्वाइस. श्रद्धा मॅडम सांगा आहेत का? तर त्यांच्यासाठी राजमाने मॅडम बोला. आता सुट्ट्या आहेत बिंदास सांगा सगळ्यांना एकच होमवर्क. 2-2 होमवर्क नाही. सगळ्या मुलांना सुट्ट्या लागल्या आता. चला दिवसभर करत बसू द्या. आता होमवर्कचं साईज वाढणार आहे. मी बोललो होतो मी. कवाळे सर आले का? कवाळे सर आले का? कवाळे सर आले का नाही? बरं बोला मॅडम जरा. मला असं वाटतं आता तुम्ही नाही बोलता चालतं कारण का सुट्ट्या लागल्यात. रिपीट ट्वाइस बरोबर. आणि सेल्फ लिहा. सेल्फ 45 सिंगल सेंटेन्स आहे. एक वाक्य ना आणि फक्त मराठी आहे. 45 मी कमीच सांगेन तसं. असू द्या. ठीक आहे. कमीत कमी 100 तर झाले पाहिजे ना. 100 टच केला पाहिजे होतं. मात्र करा ज्यांना होईल त्यांनी 100 करा. 100 व्हायला पाहिजे होतं मात्र होणारच नाही. बघा 23 आज जाऊ 70 100 जास्त जाऊ. चला 2 वेळेस तर हेच द्यायचं आपल्याला. आणि मग असे आठवून अशा प्रकारे मला फक्त 45 लिहायचे. ओनली 45. आठवायची गोष्ट कोणती? 45. डबल तर हेच आहे ना. मला ऍक्च्युली होमवर्क म्हणजे 45 आहे. ऑल राईट. आणि जे मुलं होमवर्क करणार नाही तर कोण आहे? गोरे सर आले का? घरी येऊन चेक करेल. तुम्ही टेन्शन घेऊ नका. मग घर आखी चेक करून घ्या आणि तिथे जागेवर काढून टाकेल. तुम्ही होमवर्क नाही केला तुमच्या घरात येऊन तुम्हाला ग्रुप मधून काढून टाकेल. बघा तुम्ही. आता कोणाचा नंबर येईल मला माहित नाही. कोपऱ्यातलं घर शोधेल मी कोणाचं कोपऱ्यात जास्त आहे. ठीक आहे. त्या आरंगावपर्यंत जाईल. टेन्शन घेऊ नका तुम्ही. बघा तुम्ही आणि मी करून दाखवणार. काही मुलांना मुद्दाम काढून दाखवणार. तुमच्या घरी येणार आहे मी. लक्षात घ्या. सुट्टीच देणार आहे. ऑल राईट. चालू आहे पॉज. येस सर.